चला मॅचला सुरुवात होते. ग्रँड फिनाले बहुजन विकास आघाडी पुरस्कृत इकरा बिग बॅश लीग 2023 शेवटचा आणि अंतिम सामना आपल्या भेटीस आलाय. दुर्गेश अले जीवदानी माऊली फुलपडा. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये मृदुल मेहर सुद्धा आमच्या सोबत जोडले गेले. यस मृदुल, फायनल मॅच आहे आणि फायनल मॅच मध्ये नाणेफेकीचा गोल जिंकला जीवदानी माऊली फुलपाडाने आणि प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारले. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल होते. चेक. तर आपण जीवदानी माऊलीच्या डगआउट मध्ये आहोत. जीवदानी माऊली संघ यांचे प्रशंसक किती आहेत? तू कोणाचा समर्थक आहेस? जीवदानी माऊली. काय वाटतं तुमचा संघ इथे जिंकेल का? नक्कीच जिंकेल. इकराची प्रीमियर लीग तुला कशी वाटली? एकदम भारी. क्या बात आहे. आणि तो सर्वाधिक आवडता खेळाडू कोण आहे जीवदानी माऊली मध्ये? असे तर सगळे आहेत, पण आता सगळ्यात जास्त आवडतो तो जॉन्टी. जॉन्टी सर्वात आवडणार आहे. जयूची बॅटिंग आवडते की प्रशांत घरतची आवडते? जयेश बनसोडची की प्रशांत घरतची? दोघांची. आता उत्तर देऊ शकत नाहीये, काही हरकत नाहीये. विश ऑल द बेस्ट जीवदानी माऊली. यस मृदुल, मी तुमच्या बाजूने येतोय. फायनलचा सामना आहे. एका बाजूला विराटचा संघ, दुसऱ्या ठिकाणी अर्नाळ्याचा संघ. कसं वाटतंय कोण कुठपर्यंत जाईल आणि कोण कोणावर भारी पडेल? कौस्तुभ, प्रथमतः एक घरचा संघ खेळतो अर्नाळाचा संघ म्हणजे आपल्या घरचा संघ झाला, आणि दुसरीकडे जीवदानी माऊली संघ म्हणजे माझा संघ झाला. म्हणून या दोन्ही फायनल संघामध्ये चेअरअप करणं मला मुश्किल झालंय या वेळेला. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्री गणेश मित्र मंडळ व इकरा क्रिकेट क्लब आयोजित इकरा बिग बॅश 2023 सीझन 4 आपण पाहत आहोत. क्या बात आहे. सुरुवात झाली. कैलासवरची भास्कर ठाकरबा, कैलासवरचे कमलाकर पाटील पाहू शकता. मुख्य स्क्रीन टॉप स्कोरर आहेत. यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय फैयाजी शेख, वसई विरार बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सल्लागार आहेत. वार्ड क्रमांक 25 चे अध्यक्ष इम्तियाज शेख, त्याचबरोबर श्री गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रमाकांतजी पाटील साहेब, त्यानंतर माझी नगरसेविका आदरणीय मिनलताई पाटील मॅडम या स्पर्धेच्या सर्व आहेत. कुंदजी जैन साहेब यांचं खूप चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 1 लाख, स्पर्धेमधील प्रथम पारितोषिक 1,0111 रुपये. सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक याच्यासाठी सायकल आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी सायकल आहे. आणि हे वसई तालुक्यामध्ये पहिल्यांदा करतोय. ही स्पर्धा पार पाडण्यासाठी सर्वाधिक मोठे योगदान इकरा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आमचे दोन्ही ऑफिशियल्स गंभीर पाटील आणि खालिद शेख खूप चांगले योगदान आहे. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम त्यांचं खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. आमचा कॉमेंट्री पॅनल कौस्तुभ मेहर आणि मृदुल मेहर यांचं सुद्धा सहकार्य आहे. फैयाज शेख यांच्या जोडीने कांद्याला कांदा लावून जावेद मनसुरी यांनी सुद्धा खूप चांगली मेहनत केली आहे. ती संपूर्ण टीम श्री गणेश मित्र मंडळाची आणि इकरा क्रिकेट क्लबचे त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलंय. त्याचबरोबर आमचे डीजे मास्टर पार्थ आणि दुबे यांची संपूर्ण टीम इथे खूप चांगलं कार्य करते. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे इथं सजवलं गेलंय. या संपूर्ण आमचे जे व्हॉलेंटियर्स या विभागामधील त्यांचं तर खूप मोठं योगदान आहे. मॅच जशी जशी पुढे जाईल तशी रंगत वाढणार आहे. 5 चेंडू आणि 6 चेंडू आणि 6 धावा पहिल्या षटकाने संपन्न झालेलं आहे. आपण आलेलो दुर्गेश 11च्या डगआउट मध्ये
मिस्टर गणेश। गणेश कैसा लग रहा है इधर आने के बाद, किस तरह से एंजॉय किया टूर्नामेंट को? अच्छा लग रहा है यहाँ पर आने के बाद। किसके लिए आए हो आप यहाँ पे? क्या क्या? किसके लिए आए हो यहाँ पे? और दुर्गेश 11 के लिए। दुर्गेश 11 में सबसे ज्यादा कौन पसंद है? दुर्गेश 11 में सबसे ज्यादा कौन पसंद है? प्रशांत गरज। और बाकी विघ्नेश पसंद नहीं है? अरे चला मैच चालू ठेवायचे। ओनली प्रशांत गरज, अकेला नहीं खेलेगा, 9 खिलाड़ी खेलेंगे। अच्छा सबसे बड़ी बात, करण निताई दगड़ा कैसा लगता है? आप कहाँ से आए हो? कलकत्ता। क्या बात आहे, जोरदार टाळ्या वाजवतात. प्रशांत गरजचे प्राणी इथे आले आहेत कलकत्त्यावरून इकरा बिग बाॅस 2023 पाहण्यासाठी. सर्वांची इच्छा एकच आहे, सागराने आपण यायचं, सागराने आम्हाला जोडायचं. जॉन्टी कसं वाटतंय पुन्हा एकदा फायनल मध्ये आलेला आहेस आणि इकरावर सारख्या संघाला तिथे पहिल्यांदा हरवलं, कसं वाटतं? नक्कीच आम्हाला इकरा वॉरियर्सने 4-5 वेळा हरवलं होतं, पण आम्हाला कालचा जो पराभव होता तो जीवापार लावला होता आणि आज सकाळपासून तीच चर्चा होती की इकरा वॉरियर्सला हरवायचं म्हणजे हरवायचं आणि फुल देऊन टाकली. जॉन्टी भरपूर खुश आहे. जॉन्टीचं सेलिब्रेशन फायनल मध्ये. बर सर एक मिनिट थांबवतोय. मोस्ट रन मध्ये आपण पाहतोय टॉप 10 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे जीवदानी माऊली संघाकडून जयेश बनसोडे वैयक्तिक 75 धाव्यांवर खेळत असताना पाहायला मिळतोय. त्यानंतर ऋतिक पागे आपल्याला पाहायला मिळतो वैयक्तिक 58 धावांवर खेळत असताना पाहायला मिळतोय. त्यानंतर दुर्गेश 11 संघाकडून विघ्नेश साखळदोडे वैयक्तिक 56 धावांवर खेळत असताना पाहायला मिळतोय. त्यानंतर वैभव दादा टीम आगाशी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो 53 धावांवर. नंतर दुर्गेश 11 संघाकडून पुन्हा एकदा जयेश घरात आपल्याला पाहायला मिळतोय. येतोय मी पुन्हा एकदा भरत दादा मोरे यांच्याकडे. येस थँक्यू. ही आपण माहिती ऑलरेडी 3 वेळा प्रदर्शित केली आणि पुन्हा एकदा आपण ती प्रदर्शित करणार आहोत दुसऱ्या इनिंग ब्रेक मध्ये. आणि ही पारदर्शकता या स्पर्धेची आठवण म्हणून ठेवली आहे. मॅच जर आपण पाहिली तर 11 धावा शेवटच्या अंतिम चेंडू शिल्लक आहे. एक विकेट साठी मॅडी करून 500 रुपये जीवदानी माऊली फुलपाडा या संघासाठी. मॅडी आहे तो सब मुमकिन आहे. खंदा पाटी राखाय जीवदानी माऊली फुलपाडा संघाचा. जयेश बनसोडे समोरच्या दिशेने युजिंग षटकार विकेट जबरदस्त गडी बाद कोण? दोन ओव्हरची सांगता होत्या 11 धावा फलकावर लगावत असताना नवीन फलंदाज टेनिस विश्वातील अर्नाला क्रिकेटचा राजा मिस्टर फायटर जेट प्रशांत घरात यावेळेला येतोय. 11 धावा फलकावर लगावल्या जातात. द्वितीय षटक हाताळण्यासाठी दीपक बांबरे गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू संतोष दादा यावेळेला सुपररित्या अगदी पहाडासारखा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत 1ने भर पडली जाते. सिंगल धावेने धावसंख्येत 1ने भर पडत असताना 12 धावा फलकावर लगावल्या जातात. द्वितीय षटक मार्गस्थ असताना एक चेंडू आतापर्यंतचा हाताळला जातोय. दीपक बांबरे सामोरा जातोय यावेळेला प्रशांत घरात. पुढील चेंडू डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातो. सिंगल धाव घेतली जाते. इंडिव्हिज्युअली खातं खोललं जात आहे. वैयक्तिक खातं खोलत असताना प्रशांत घरात एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडे विघ्नेश साखळतोडे आतापर्यंत 7 चेंडू 7 धावांवर खेळत असताना सांघिक धाव संख्या धाफळकावर एक गडीच्या मोबदल्यामध्ये 13 धावा धाफळकावर लागत असताना पुढील चेंडू यावेळेला सुपररित्या चेंडूला भिरकावून देतो. चेंडू जातो इंटू द पार. 4 धावेमध्ये येत असताना एवढे चौकार पाहिले ऐसा नाही देगा. काय कडक फटका एक्झिक्यूट केलाय विघ्नेश साखळतोड्याच्या बॅट मधून. अप्रतिम.
तीन चेंडू 17 धावा धाफळकर लगावल्या जातात. अर्नालाचा हार्दिक पांड्या पुन्हा एकदा झळकत असताना पाहायला मिळतं. आपले रंग उधळत असताना या वेळेला पाहायला मिळतं. वैयक्तिक 11 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक या वेळेला कॉम्बिनेशन फील्ड होत आहे. सिंगल धावा घेतली जाते. संतोष दादा पूर्णपणे स्वतःला झोकवून देतोय. त्यानंतर निखिल चेंडूला गॅदर करतोय. धावा संख्या 1 ने भर पडली जाते. 18 धावा धाफळकर लगावल्या जातात. 4 चेंडू आतापर्यंतच्या हाताळत असताना प्रशांत घरात या वेळेला स्ट्राईक एंडला येत असताना पाहायला मिळतो. बॅफुटला टाकण्याचा प्रयत्न ट्रॅपच्या साह्याने निखिल या वेळेला प्रशांत धावची रूपाने बॅक टू द डगआउट मध्ये परततोय. क्लास टीट फॉर टॅट. तुम्ही चौकार माराल आम्ही रनआउट घेणार. भले विकेट जात नसली तरी सुद्धा आम्ही विकेट साठी जागा बनवणार आणि जागा बनवली आहे. प्रशांत घरातला माघारी धाडलाय. मोठा विकेट मोठा गडी बाद होत असताना दुर्गेशला नारनाला संघाचा गॉन. जीवदानी माऊली फुलपाडा वर्ष दुर्गेश नारनाला बिग बॅटल आहे. मागील मॅच मध्ये जीवदानी माऊली फुलपाडा संघ पराभूत झाला होता, परंतु त्यांनी सांगितलंय आम्ही या स्पर्धेमध्ये 9वी मॅच खेळतो आणि बिग बॅश टुर्नामेंट मध्ये 24 संघांमध्ये 9वी मॅच खेळणारा पहिला संघ म्हणजे हिस्टॉरिकल मोमेंट आहे त्यांच्यासाठी. यावेळेला चेंडू समोरच्या दिशेने चेंडू लागलाय. येस शरीराचा स्पर्श इधर दूर भागना था. जैसे कि कोविड में हम एक दूसरे से दूर भाग रहे थे वैसा फासला रखना जरूरी था. ये तो कोविड से भी गेंद डालू है. गेंद जाती हुई सीधे सीमा रेखे के बाहर. चौकार 4 धावा. चौकार आलाय. 4 धावा आल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. ना थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी है. कोशिश अभी भी जारी है. सफर अभी भी भारी है. यावेळेला गोलंदाजी मार्गवरती येतोय जयेश बनसोडे. समोर आहे विकास दसकर. चिकट कामगिरी करावी लागणार आहे. ड्राईव्ह केलाय. चेंडू गेला इंटू द गॅप. व्हाट अ क्लासिकल आणि मॅग्निफिसंट ड्राईव्ह बाय विकास दसकर. करण निजाई है तो मुमकिन है. उधर जॉन्टी है इधर करण है और दोनों तरफ से आवाज इसी तरह से आने वाला है जब कामयाबी हासिल होगी. वो कामयाबी बाउंड्री की हो या फिर विकेट की. जल्लोष देखने लायक होगा. सर्वोत्तम कामगिरी इकरा बिग बॅश 2023 मध्ये करणारे 2 संघ एकमेकांसमोर आहेत. जयेश बनसोडे पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळच्या राजू राऊत सरांच्या दिशेने. चौकार 4 धावा. हा जल्लोष आहे. जीवदानी माऊली फुलपाडा सांगत असणार आहे कुछ देर की ये खामोशी है, थोड़ी देर बाद शोर आने वाला है. आणि येणं सुद्धा अपेक्षित आहे. प्रेक्षक वर्ग तेच बघतायत. ही मॅच ज्या प्रकारे आता चौकार येत आहेत, ज्या प्रकारे मॅच पुढे चालली आहे त्या प्रकारे सेकंड इनिंग मध्ये सुद्धा चौकार येत आणि मॅच वाढत. जयेश बनसोडे समोर विकास दसकर आहे. विकास दसकरने सुद्धा दाखवले का आपलं नाव वसई तालुक्यातील नामवंत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये घेतलं जातं. ऑन साइडला क्षेत्र दूसरं निवडलंय. ये लगातार तीसरा है. इस मैदान पर लगातार 3 चौके मारना इतनी छोटी बात नहीं है. ये आसान नहीं है, परंतु विकास ने सांगितलंय आसान काम हम किया नहीं करते. मुश्किलों को चीरने में हमारी गिनती होती है. यहाँ पे मुश्किलों को पूरी तरह से चीरा है. चेंडू चौकारासाठी गेलाय. 4 धावा 34. समीर कदम कडून 500 अर्नाळा एसटी डेपो मधून. क्या बात है. लास्ट 3 बॉल रिमेनिंग. यावेळेला ड्राईव्ह केलाय चेंडू. चेंडूला अडवलं दीपकने. फेकी केली आहे. एकच दाब येते. मृदुल ज्या प्रकारची स्थिती सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये होती पूर्णपणे डॉमिनेटिंग खेळ दाखवला होता जीवदानी माऊली फुलपाडाने. पुन्हा एकदा गाडी त्याच ट्रॅक वरती आले. काय सांगशील या पुढचे 2 चेंडू कसे असणार आहेत. 35 आहेत. विकासांचा ना बोलना ना सांगितलं होतं चौकार नको देऊ. इथं चौकार नाही नो बॉल सुद्धा दिलाय.
खराब गोलंदाजी. चौकार आलाय. 9+4 तब्बल 5 धावा आहेत. 40 धावा दाखल करते. फायनलचा सामना काय हाय स्कोरिंग मॅच वाला होणार आहे का? 1 लाख विवाद झाला यावेळेला. चेंडू गेला मंडळांच्या बाहेर. विकेटचं बदल पाहू शकता. आमचे सर्व प्रेक्षक मुख्य स्क्रीन वरती दिसत आहेत. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक आहेत. जिथे जागा मिळेल तिथून मॅचचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. 1 लाख फयाजी शेख सांगतात 1 लाख पब्लिक इथे मंदारांच्या चारी बाजूने आहेत. मंदार भोईर मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहू शकता प्रेक्षक वर्ग कशा प्रकारे मैदानाच्या चारी बाजूने तुडुंब गर्दी करताना दिसत आहेत. अतिशय चांगलं दृश्य पहा. आपण हे प्रेक्षक मुख्य स्क्रीन वरती पाहतोय. याच साठी केला होता टास. शेवट गोड बाबा. शेवट गोड झालाय. अतिशय चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ये बाउन्सर दा शेवटचा चेंडू. रिव्ह्यू सुद्धा कशाला वाया घालवायचा. रिव्ह्यू सुद्धा घेतला गेलाय. रेफर केलाय. पाहू शकता भिंतीवरती बसून सुद्धा प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्व प्रेक्षकांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. इतक्या रात्रीमध्ये ते या स्पर्धेचा मनमरात आनंद लुटतायत. स्वतःसाठी टाळ्या नाही वाजवत आहेत. क्या बात आहे. रिव्ह्यू नाही आहे ना काय आहे? तुमचा रिव्ह्यू संपलेला असेल तर नाही भेटणार. घेतलेला आहे का? इनिंगला एकच आहे. रिव्ह्यू आहे म्हणजे बाद है. गडी बाद. एकही धाव नाहीये. 40 वरती धावफलक थांबलाय आणि 41 चा पाठलाग करायचा जीवदानी माऊली फुलपाडा या संघाला. चोवीस चेंडू 41 धावांचं भलं मोठं आव्हान धावफळकर आपल्याला पाहायला मिळतं. दुर्गेश 11 संघासाठी हा संघ अंतिम विजेता ठरतो ना तो ओमकार कदम यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. 41 धावांचं आव्हान असेल धावफळकर. 41 24 चेंडू 41 धावा. सामन्याला सुरुवात होते यावेळेला. पहिला चेंडू अतिरिक्त धाव संख्येमध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धाव संख्या खोळत असताना या ठिकाणी अतिरिक्त धावेने डोरफुलटाचा चेंडू डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धावा घेतली जाते. सिंगल धावेने इंडिव्हिज्युअली खातं खोळत असताना ऋतिक पागे एक चेंडू 2 धावा धावफळकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
41 धावांचं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळतं आणि यावेळेला दोन्हीही सलामीर फलंदाज, एकीकडे ऋतिक पागे, दुसरीकडे जयेश बनसोडे, हे दोन्हीही खेळाडूंना यावेळेला मात्र चाळावा लागेल. तर आणि तरच हा सामना प्रत्येक चौकारासाठी जीवदानी माऊली संघाचा मेडीदादा यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. 2 चेंडू 3 धावा धाफळकावर येत असताना पुढील चेंडू पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळत असताना सिंगल धावा घेतली जाते का? सिंगल धावा घेत असताना सिंगल धावेने 3 चेंडू आतापर्यंत हाताळत असताना 4 धावा धाफळकर आतापर्यंत लगावल्या जातात. एकीकडे जयेश बनसोडे आहे. वैयक्तिक आपण पाहायला गेलं ना तर वैयक्तिक आतापर्यंत 77 धाव्यांवर खेळत असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळला जातोय. पूर्ण टुर्नामेंट मध्ये सर्वाधिक धावा ह्या खेळाडूच्या नावावर आहे, परंतु यावेळेला अंतिम फेरीमध्ये काय करतोय जयेश बनसोडे. जॉन्टी देखील यांचं देखील हे स्वप्न आहे की आपला संघ अंतिम फेरीमध्ये एकदा तरी विजयी व्हावा. जीवदानी माऊली संघ नेहमी पाहतो लास्ट इयरच्या सीझन मध्ये देखील आपण पाहिला रनर अप झालेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले जातात. वरची सांगता होत्या 6 धावा धाफळकर लगावल्या जातात. अठरा चेंडू 34 धाव्यांचं अजून देखील मॅचचं इक्वेशन आपण पाहायला गेलं ना 35 विकास क्षमा सावी 35 धावा 18 चेंडू 35 धावा. मयूर यांच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक येत आहे. ओमकार कदम पुन्हा एकदा पारितोषिक येत आहे. सिंगल धाव घेतली जात आहे. मयूर घरात त्यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक ओमकार कदम यांच्याकडून येत आहे. सिंगल धाव घेतली जाते. धावा संख्येत एकीने भरभराट असताना 7 धावा धाफळकर आतापर्यंत लगावल्या जातात. सामन्याचं समीकरण पाहायला गेल्यानंतर वरचढ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो दुर्गेश 11 संघ. पुढील चेंडू लोअर फुलटाचा चेंडू जयेश बनसोडे यावेळेला प्रशांत घरात अगदी आणि अगदी पहाडासारखा आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. सुपररित्या पूर्णपणे स्वतःला झोकून देत असताना हा संघ पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. बॅकफुटला येत असताना जीवदानी माऊली संघ पुन्हा एकदा पाहायला मिळतो. 2 चेंडू आतापर्यंत हाताळले जातात. 7 धावा धाफळकावर येत असताना मयूर घरात गोलंदाजी मार्कवर 2 चेंडू आतापर्यंत हाताळतोय. 1 धाव फक्त आणि फक्त खर्ची पडत असताना एक वेगळ्या रंगामध्ये पाहायला मिळतो. हाच मयूर घरात काय गोलंदाजी हाताळतो. प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन पाहायला मिळतं. सुरेख लाईन लेन टप्पा गोलंदाजाचा मयूर घरात यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतो. 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्ची पडत असताना 8 धावा धाफळकर लगावल्या जातात. 3 मध्ये 8 आहेत. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. 2 चौकार मॅचला वलय निर्माण करून देतील. इथे ऋतिक पागी आणि जयेश बनसोडे दोघांचा रोल अतिशय महत्वाचा आहे. मोठा फटका इथे फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू अडवला विकास नाही. फिल्डिंग झाली आहे. चेंडू अडवलाय. एकदा धावून कंप्लीट केली जाते. पहा प्रयत्न केले जात आहेत. प्रयत्न केल्यानंतर यश त्यावेळेला मिळतं ज्या वेळेला प्रयत्नाची जी लेवल आहे ती नशिबापेक्षा वरच्या लेवलला जाते आणि त्यावेळेला ते यश तितक्या प्रमाणात मिळत असतं. इथे मात्र जयेश बनसोडेला ते प्रयत्न दाखवायला लागणार. बॅकफुटन खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. मंदार है दुआदार. इथे चांगली फिल्डिंग करतोय. फेकी करतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. 10 धावा धापलकावरती आहेत. अहमद राजा मंसुरी जावेद या स्पर्धेसाठी खूप मोठी मेहनत आहे. एक पॅनल्टी सुद्धा त्याने मेहनतीसाठी घेतली आहे आणि तो मात्र इथे आता या मॅचच्या शेवटीमध्ये सर्व अपडेट आमच्या गुणलेखकाच्या माध्यमातून घेताना पाहायला मिळतोय. 1+1 या 2 धावा येतील आणि या 2 धावाने एक जर का जीवदानी माऊली फुलपाडा संघ जिंकला राजन स्पोर्ट्स मृदुल मेहर यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस इथं जाहीर करण्यात आलंय. पॉसिबल आहे. जेल टिपलाय. जयेश बनसोडे सारखा मोठा खेळाडू तंबूच्या दिशेने जातोय. बिग फ्लो बड़ी मछली जाल में बसती हुई. विकेट का पतन होता हुआ गॉन.
नवीन फलंदाज आकाश साळुंके मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळतोय. जीवदानी माऊली फुलपाडा इथून सुद्धा काही बिघडलेलं नाहीये. मॅच कधी फिरू शकते. एखादा चौकार दिशा देईल आणि ती दिशा निर्देशन देणारी असणार आहे. तो चौकार येईल का? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची चेंडू गेलाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन, गडी बाद, गॉन. आकाश साळुंके बाद. डगआउट मध्ये चिर शांतता आहे. आज सामन्याचा रिझल्ट काय येईल काय नाही ते माहित नाही, परंतु ज्या प्रकारे या दोन संघांनी संघर्ष केलाय आजच्या दिवसभरामध्ये, खास तेजस 11ने सुद्धा, अष्टविनायक विरारने, साई चरणने, आगाशीने अतिशय वाखाणण्याजोगे कार्य केले. सुपर 12 पासून त्याने जी आपली खेळी रंगवताना दिसले ती खरोखरच प्रशंसा पात्र होती. आणि अखेरकार हे जे दोन संघ आहेत त्या दोन संघांना इथे संधी मिळाली फायनल मध्ये परफॉर्म करण्याची. या इकरा बिग बॅश लीग 2023 मध्ये कोणी चॅम्पियन होणार आहे येणारे काळवेळ आपल्याला सांगणार आहे. विजयने चेंडूला दिशा दिली. सिंगल साठी चेंडू गेलाय. एक धाव येताना पाहायला मिळते. धावफलक जर आपण पाहिलं तर 9 चेंडू 27 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू 27 म्हणजे तुम्हाला चौकार कोणत्याही प्रकारे इथे मारणं गरजेचे असतील. इथे यावेळेला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. हा चौकाराच्या दिशेने जबरदस्त चेंडू पार झाला होता. एक धाव येताना पाहायला मिळते. विकास दसकर चिका पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. यावेळेला नो बॉल 1+1. या धावाचा तर खूप मोठी मदत ठरू शकतात, कारण इथे हा सामना जिंकण्यासाठी या प्रकारचे चेंडू जर का सातत्याने येत राहिले आणि जर का लगातार 2 ते 3 मोठे फटके आले, जे विकास दसकरने 3 चौकार लागले ते 3 चौकार जर इथून दिसले, मॅच पुन्हा ऑन होण्याचे चान्सेस वाढतील. 2.4 ऑन दी अप. चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकेटचं पतन, गडी बाद, गॉन. ऋतिक पागी, बाबू माघारी परततोय. डीजे पार्थ आहे का? पार्थ नोमान किंवा पार्थ आपण यायचंय. पार्थ आपण कुठे असतील त्वरित या. चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. एका धावेसाठी हा चेंडू जातोय. धावफल कधी धावा जर आपण पाहिले 3 षटकाच्या समाप्तीनंतर 17 आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 6 में 23 की जरूरत है. काय या 6 मध्ये 23 धावांचा पाठलाग केला जाईल की या 23 धावांना वाचवलं जाईल तितकंसं सोपं राहणार नाहीये. 24 ची गरज आहे. 140 चा टार्गेट आहे, माफ करा. ॲलन कोहली पहिला चेंडू वेगवान आहे. पहिल्या वर्षी बुम प्रीमियर लीग होती आणि त्या स्पर्धेच्या आयोजनामध्ये विजेतेपद पटकावलं होतं तेजस 11ने. दुसरा विजेता संघ ठरला होता प्लेयर्स, जे दुसऱ्या वर्षाला. तिसऱ्या पर्वामध्ये विजेता ठरला होता गुरुदत्त मनवेलपाडा. चौथा सीझन आपल्याला घेऊन येतो एक नवीन विजेता, तो म्हणजे दुर्गेशला नारनाळा किंवा जीवदानी माऊली फुलपाडा या 2 संघांपैकी असणार आहे. डीजे पार्थ या लवकर. चेंडूचा खेळ जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झाला. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मॅच संपलेली नाहीये. क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झालं तर जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणतीही मॅच संपत नाही. 2 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. दीपक बांबरे डॉट बॉल. ऍज अ बॉलिंग युनिट दुर्गेश ने खूप चांगला खेळ केलाय आणि त्या बळावरती ही स्पर्धा आपल्या बाजूने. यस, मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय दुर्गेश 11 या संघानं.